नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे तर अतिशय पौष्टिक, लहान मुलांना तर अगदी आवडेल अशी रेसिपी आहे. तर बऱ्याच वेळा मुलांना कधी-कधी मेथीची भाजी आवडत नाही, थोडीशी कडवट असते त्याच्यामुळे. तर हा तुम्ही पदार्थ त्यांना एकदा नक्की करून द्या. अगदी सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर आज मी बनवणार आहे मेथीची मठरी. त्याच्यासाठी सर्वात आधी तर तूप घेतलं 1 चमचाभर. तूप मेल्ट झालं की त्यानंतर त्यामध्ये मेथीची भाजी आहे तर ती चिरून घेतली आहे. ती थोडीशी परतून घेतली जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडासा कमी होईल. आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ 1 कप घेतलंय आणि अगदी 2-3 चमचे इतका बारीक रवा घेतलाय. चवीपुरतं मीठ. त्यानंतर ओवा आहे तो हाताने थोडासा क्रश करून घेतेय जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचाभर आणि अगदी अर्धा चमचा इतका लाल तिखट आहे. त्यानंतर हळद आहे अर्धा चमचा आणि जिरं टाकले. भाजलेल्या जिऱ्याची पावडर असेल तर ती पण ऍड केली तरी पण चालेल. त्यानंतर पांढरे तीळ आहेत आणि थोडंसं तेलाचं मोहन टाकलंय आणि त्याच्यानंतर जी आपण मेथी आहे परतून घेतलेली तर ती टाकायची आणि याचा थोडासा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अतिशय पौष्टिक आहे. आपण मैदा वगैरे पण वापरलेला नाहीये. मुलांसाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि मधल्या वेळेत मुलांना असं काही ना काहीतरी थोडंसं चटपटीत खायची इच्छा होते तर त्यासाठी तुम्ही हे स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता आणि हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे. तर मैदाही वापरलेला नाही मी. हे जे गव्हाचं पीठ आहे तर ते वापरून बनवलेलं आहे. तर सुरुवातीला तर मी आधी असंच कोरडं मिक्स करून घेतेय कारण मेथीला थोडंसं ओलसरपणा पण आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं पाणी ऍड करून थोडंसं घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे आणि एक 10 ते 15 मिनिट आपल्याला थोडंसं भिजवून घ्यायचंय. त्यानंतर एका वाटीमध्ये तेल घेणार आहे. तर साठा करण्यासाठी तूप वापरलं तरी पण चालेल. तर तेलामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. साधारणतः 1-1.5 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि ते पण छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्याच्या गाठी वगैरे आहेत तर त्या मोडून घ्यायचेत. तर हा जो साठा आहे तर तो आपल्याला मठरीला मध्ये लावण्यासाठी आपण तयार करून घेतलाय आणि एक 10-15 मिनिटांनी आपल्याला त्यातला एक छोटासा गोळा घेतलाय आणि चपातीप्रमाणे आपल्याला थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचंय. अगदी चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचंय. अगदी सोपी प्रोसेस आहे. आपण चिरोटे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचंय. तर पहिल्यांदा तर मी चपाती छान अशी लाटून घेतली बघू शकता तुम्ही आणि त्यावर हे जे बनवलेलं बॅटर आहे तर ते थोडंसं स्प्रेड करून घेतेय. तर अतिशय चवीला छान लागतात आणि बनवता क्षणी मुलांनी तर थोड्याफार मस्त केल्या, इतक्या आवडल्या मुलांना पण. तर स्नॅक्स म्हणून ही रेसिपी खूप छान आहे. तर बघू शकता सर्व बाजूने स्प्रेड केल्यानंतर त्याला दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायचेत आणि परत एकदा त्यावर साठा लावून घ्यायचाय आणि अजून एकदा फोल्ड करून घ्यायचंय. वरची आणि खालची बाजू एकावर एक असे फोल्ड करून घेणार आहे परत आणि हे असं चौकोनी थोडंसं लाटून घ्यायचंय आणि अजून एकदा फोल्ड करायचंय जेणेकरून त्याला छान असं क्रिस्पी पण होईल. तर बघू शकता तुम्ही. तर हे परत एकदा चौकोनी लाटून झालं की त्यानंतर आता फक्त दोन्ही बाजूने फोल्ड करायचंय. तर आधी मी 4 वेळेला फोल्ड केलं होतं. आता आपल्याला 2च वेळेला फोल्ड करून घ्यायचंय आणि असे आयताकृती आपल्याला सरळ असं परत एकदा थोडंसं लाटून हलक्या हाताने लाटून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सुरीने त्याचे बारीक बारीक असे कट करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही उभे असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने मी बाकीचं जे पीठ आहे तर त्याचं पण सेम पद्धतीने मी चपाती लाटून पहिल्यांदा 4 वेळेला फोल्ड करणार आहे आणि नंतर 2 वेळेला फोल्ड करणार आहे आणि असं करून मी सर्व मटेरियल आहेत तर ते बनवून घेतलेत. तर बघू शकता तुम्ही सर्व तयार आहेत. तर आता कढई छान गरम करून घेतली आहे. त्यामध्ये तेल ऍड केलंय. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये एक एक करून मटेरियल आपल्याला सोडून घ्यायचेत. तर बघू शकता तुम्ही. तर जेव्हा पण आपण सर्व ऍड केलेत मटेरियल त्यावेळेस तेलाचे जे बुडबुडे आहेत तर ते अगदी भरपूर आहेत की आपल्याला त्याच्यामध्ये टाकलेले मटेरियल आहेत तर त्या
दिसतही नाहीत इतके बुडबुडे होते आणि त्यानंतर ते हळूहळू कमी होतील. पूर्णपणे बुडबुडे कमी झाले की आपली मठरी जी आहे तर ती तयार आहे, जी आतून पूर्ण छान भाजली जाईल आणि क्रिस्पी होईल. तर ही प्रोसेस आहे. तर याच पद्धतीने सर्व जे आहेत तर ते भाजून घ्यायचे आणि त्याचा रंग पण ब्राऊन असा आलेला आहे. तर अतिशय टेस्टी, क्रिस्पी आणि हेल्दी अशी रेसिपी तयार आहे. जर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन नवीन रेसिपीज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. धन्यवाद.